नमस्कार. मी महादेव साळुंके, राहणार पारे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीत प्रामुख्याने 3 पक्ष आहेत. शिवसेना, उबाटा गट, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष. या 3 पक्षात सध्या पश्चिम महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेस पक्षाला जातोय. कोल्हापूर जिल्हा सगळा काँग्रेसला जातोय. बारामती राष्ट्रवादीला जातोय. सोलापूर सगळा काँग्रेसला जातोय. मग प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्हा हा एकच जिल्हा राहतोय आणि सांगली जिल्ह्यात पण काँग्रेसला पलूस कडेगाव, जत आणि मिरज या 3 मतदारसंघात काँग्रेसच्या जागा सुटलेल्या आहेत. राष्ट्रवादीला शिराळा, वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळ आणि सांगली हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असो शरद पवार गटाला सुटलेले आहेत. विषय राहिला खानापूर आटपाडी मतदारसंघाचा. जर खानापूर आटपाडी मतदारसंघ सुद्धा जर शिवसेना उबाटा गटाला जर नाही राहिली तर पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पूर्णपणे हद्दपार होण्याची शक्यता आहे. त्यामुळं खानापूर आटपाडी मतदारसंघ हा एक तरी मतदारसंघ उबाटा गटाला राहिला पाहिजे की जेणेकरून त्या पश्चिम महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं अस्तित्व टिकून राहील. आपण 2019ची निवडणूक बघितली. जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याकडनं जे निवडून आले ते निघून गेले. ते नुसते निघून गेले नाहीत तर महाविकास आघाडीचं जे सरकार पाडलं गेलं त्याची सुरुवातच खानापूर आटपाडी मतदारसंघातून झाली. हे अस्तित्व आहे आणि सगळ्यांना महाराष्ट्राला माहीत आहे आणि सगळ्या मतदारसंघाला माहीत आहे. त्यामुळं आता उबाटा गटानं ताक पोळले म्हटल्यावर दूध बी फुकून पिलं पाहिजे. आता काय इच्छुक उमेदवार मतदारसंघातील एका वेळी 3 पक्षात उमेदवारी मागतात आणि असे उमेदवार निवडून आले की राहू शकत नाहीत. त्यांना पक्ष म्हणजे कपडे बदलल्यागत. सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक कपडे बदलल्यागत ते पक्ष बदलतात. एकाच वेळी 3-3 ठिकाणी उमेदवारी मागतात. अशा लोकांचा
च्या बद्दल आता उबाटा गटाने सिरियस विचार केला पाहिजे. पुन्हा पश्चातापाची वेळ आपल्यावर आली नाही पाहिजे हे लक्षात घ्या. आणि पश्चिम महाराष्ट्रातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही हद्दपार झाली नाही पाहिजे ही माझी विनंती आहे. त्याच्यासाठी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.